नमस्कार, मी कॉम्रेड पीजी गावंडे. आपण पाहता न्यूज घराणे साहेब दिग्रस. मित्र, दिग्रस येथे उर्दू हायस्कूल ठिकाणी माजी नगराध्यक्ष स्वर्गीय मोतीराम महिंद्रे पाटील यांच्या नावाने नर्सरी कक्ष काढलेला आहे. डिजिटल नर्सरी कक्ष. त्यामध्ये आपल्या दिग्रस नगर परिषदचे माजी नगराध्यक्ष विजय कुमार बंग, माजी नगराध्यक्ष श्याम पाटील, माजी नगराध्यक्ष रविभाऊ आरगडे, त्या ठिकाणी भारत पाटील, त्या ठिकाणी आपल्या दिग्रसच्या मुख्य अधिकारी मडावीताई मॅडम, माधुरीताई मडावी मॅडम, प्रामुख्याने सलीम सर आणि मतीन सर हे त्या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित आहे. संपूर्ण टीचर वर्ग उपस्थित आहे. गावातील संजय भाऊ देशमुख यांचे मित्रमंडळ त्या ठिकाणी, दीपक भाऊ वानकडे बरेच त्या ठिकाणी उपस्थित दिसत आहे. पत्रकारापैकी आमचे बबनरावजी इंगळे, प्रामुख्याने तरुण भारतचे पत्रकार, सिनियर पत्रकार त्या ठिकाणी उपस्थित दिसत आहे. बबनराव इंगळे आणि आपले घंटीबाबा देवस्थानचे अध्यक्ष प्रदीप भाऊ मेहता पत्रकार, मोठे पत्रकार होते, सिनियर पत्रकार आहेत. तो प्रदीप भाऊ मेहता त्या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित आहे. आणि सर्व आजी माजी मेंबर त्या ठिकाणी दिसत आहे. म्हणजे माझीच म्हणा लागला तर आजीचा विषय नाही मित्र. आणि त्या ठिकाणी उर्दू हायस्कूल येथे आपले उर्दू शाळेच्या आवारामध्ये डिजिटल नर्सरी कक्ष मोतीराम पाटील महिंद्रे स्वर्गीय माजी नगराध्यक्ष यांच्या नावाने ओपनिंग झालेलं आहे, त्याचं उद्घाटन झालेलं आहे. आणि त्या ठिकाणी प्रामुख्यानं दिग्रसच्या मुख्य अधिकारी माधुरीताई मडावी मॅडम, समजा हा दिग्रस सुंदर शहर बनवण्याच्या मार्गावर लागल्या होत्या आणि कदाचित तो बनवतही होता. परंतु या राजकीय लोकांचे राजकीय मंत्री, आमदार, खासदार यांच्या आता विधानसभा समोर यांचे मतदान कमी होणार आहे अशी गावात चर्चा आहे संपूर्ण. म्हणून माधुरीताईची बदली करण्यात आलेली आहे. ठीक आहे, अशी चर्चा चालू आहे दुसरीकडे की माधुरीताई समजा देशाच्या जर नेत्या झाल्या असत्या, आमदार खासदार मंत्री झाल्या असत्या तर देशाचा विकास निश्चित झाला असता. अशा माधुरीताई सारख्या आणि आपल्या भारतामध्ये, आपल्या राज्यामध्ये जे गोरा खैरनारचं नाव ऐकलं असेल आपण, तुकाराम मुंडेचं नाव ऐकलं असेल आपण, गोरा खैरनार तुकारामजी मुंडे, TN शेषनचं नाव ऐकलं असेल आपण, आचारसंहिते TN शेषन. त्याच लाईनीमध्ये, त्याच माळीमध्ये दिग्रसच्या मुख्य अधिकारी, तत्कालीन मुख्य अधिकारी माधुरीताई मडावी मॅडम हा जर नेत्या असत्या आणि देशाच्या भविष्यात होऊ शकतात तर अशी उलटसुलट चर्चा दिग्रसमध्ये चालू आहे तर देशाचा विकास निश्चित झाला असता. म्हणून त्यांच्या हातून बरेच काही कामं चांगले घडले दिग्रसमध्ये. आणि चांगलं करता करता एखादं वांगलं होत असते तर लोक काय करतात, तेच धरून बसतात एखादं काम. समजा म्हणण्याचा अर्थ तरी माधुरीताई मडावी मॅडम सध्या अमरावतीमध्ये उपायुक्त म्हणून रुजू झालेला आहे म्हणतात. आणि त्यांनी दिग्रसचा बराच काही विकास केला. आणि आता उर्दू शाळेमध्ये आपल्या मोतीराम पाटील, महिंद्रे पाटील यांच्या माजी नगराध्यक्ष स्वर्गीय मोतीराम पाटील यांच्या नावाने नर्सरी कक्ष, डिजिटल नर्सरी कक्ष त्या ठिकाणी काढलेला आहे. आणि त्या ठिकाणी आपल्याला बराच जनसमुदाय उपस्थित दिसत आहे मित्र. धन्यवाद. सोबत आहे कॅमेरामॅन मोहम्मद इक्बाल भाई, घराणेशाही न्यूज, दिग्रस, यवतमाळ. त्याच्यात कसं आहे मित्र, नगर परिषदला 100 वर्ष झालेलं आहे पूर्ण आपल्या दिग्रस नगरपालिकेला. आणि माधुरीताई मॅडमने, मुख्य अधिकाऱ्यांनी बरेच काही कार्यक्रम घेतलेले आहेत शताब्दी निमित्त. 100 वर्ष झाले नगर परिषदला. त्या शताब्दी महोत्सवावर आणि तो डिजिटल तो नर्सरी कक्ष खोललेला आहे. याच्या आधी बरेचसे कामं त्यांनी केलेले आहे. आपल्या 100व्या शताब्दी निमित्त नगरपालिकेला संपूर्ण 100 वर्ष चालू झालेले आहे. आणि त्या महोत्सवावर, त्या प्रवाहावर माधुरीताईने बरेच दिग्रसमधले कामं केलेले आहे. ठीक आहे.